धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे आता पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळते। काही दिवसापूर्वीच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी त्यांची निवड झाली। त्यांच्या निवडीनंतर महाराष्ट्रामध्ये भेसळ करणाऱ्या माफियांवर आता त्यांनी धडक कारवाई सुरुवात केली। त्याचे पडसाद देखील आता दौंड तालुक्यात पाहायला मिळत आहे। दौंड तालुक्यात देखील त्यांनी काही गुराळांवर कारवाई केली। या कारवाईमध्ये प्रथमेश गुळ उद्योग सहजपूर, सात्विक ऑर्गॅनिक गुळ उद्योग सहजपूर, साहिल मलिक खामगाव फाटा, शहादत डी हुसेन दौंड या 4 गुराळांवर त्यांनी अन्न औषध प्रशासनाने कारवाई केलेली। याच्यामध्ये 17,79,358 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। या सर्व कारवाईनंतर आता दौंड तालुक्यासह शहरात देखील काही पदार्थांमध्ये भेसळ करतात अशा लोकांचे आता धाबे दांडल्याचं पाहायला मिळते। असाच प्रकार हे भेसळचा प्रकार दौंड शहरात आणि तालुक्यात अजून काही ठिकाणी चालू आहे का याचा तपास देखील आता अन्न आणि औषध प्रशासनाने सुरुवात केली। आता नक्कीच कशा पद्धतीने सर्व या घटनेला आता प्रशासन सामोरं जात आहे आणि दौंडमध्ये अजून कोणत्या भागामध्ये भेसळ करणारे माफिया मिळून येतात हे देखील आता चिंतेची बाब आहे। नक्कीच आता प्रशासन कशा पद्धतीने पुढची कारवाई करते हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार। पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड।